टीईटी बाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय व राज्य शासनाचे शासन निर्णय। सुप्रीम कोर्ट काय म्हणाले? शिक्षकांची नोकरी टिकवण्यासाठी टीईटी उत्तीर्ण असणे अत्यावश्यक। पदोन्नती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी देखील टीईटी पास असणे बंधनकारक। कोणत्याही परिस्थितीत टीईटी शिवाय शिक्षक पदावर टिकून राहता येणार नाही। राज्य शासनाचा यापूर्वीचा निर्णय काय आहे? राज्य शासन निर्णयानुसार फक्त 2013 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी सक्तीची आहे। 2013 पूर्वी नियुक्त शिक्षकांची नियुक्ती वैध असून टीईटी शिवाय सेवा सुरू राहील। राज्य शासनाने सर्व शिक्षकांना टीईटी बंधनकारक केलेली नाही। थोडक्यात काय? जोपर्यंत राज्य शासनाचा नवीन शासन निर्णय येत नाही तोपर्यंत 2013 पूर्वी नियुक्त असलेल्या शिक्षकांना टीईटी पास करणे अनिवार्य नाही। शिक्षण हा विषय केंद्र व राज्य यांच्या समवर्ती सूचीत येत असल्यामुळे त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार राज्य शासनास सुद्धा आहे। 2013चा शासन निर्णय अजूनही शासनाने अधिक्रमित केलेला नाही। 2013 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी मात्र टीईटी उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे। महत्त्वाचे मुद्दे: 1. नोकरी सुरक्षित। नवीन शासन निर्णय आल्याशिवाय 2013 पूर्वी नियुक्त शिक्षकांना टीईटी लागणार नाही। 2. 2013 नंतर नियुक्त शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्य आहे। 3. पदोन्नतीबाबत मात्र गोंधळ, काही न्यायालये टीईटी आवश्यक म्हणतात। 4. अंतिम निर्णय राज्य शासनाने परिपत्रक काढल्यानंतरच। 5. भविष्यात पदोन्नती हवी असल्यास टीईटी असणे आवश्यक। निष्कर्ष: सध्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय व्हायरल होत आहे, पण त्यावर राज्य शासनाने भूमिका घेतलेली नाही। राज्य शासनाचा 2013चा शासन निर्णय आजही लागू आहे। माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब यांनी सर्व संघटनांना पुनर्विचार याचिका राज्य शासनातर्फे दाखल करू असे आश्वासन दिलेले आहे। काही राज्यांनी पुनर्विचार याचिका दाखल केलेल्या आहेत, त्यांची सुनावणी 19 सप्टेंबर रोजी असल्याचे समजते। आपण सर्वांनी राज्य शासनाच्या अधिकृत आदेशाची वाट पाहावी। राज्य शासनाचा अधिकृत शासन निर्णय निघेपर्यंत सर्व शिक्षक बांधवांनी संयम ठेवावा। धन्यवाद। यासारखे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।